श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत यदुराजाला पुढे सांगू लागला, हे राजन, पूर्वी एकदा विदेह नगरामध्ये पिंगला नावाची एक वेश्या राहत होती. मी तिच्याकडून काय शिकलो हे तुला आता मी सांगतो, ऐक. ती अतिशय सुंदर असणारी वेश्या रोज संध्याकाळी नटून थटून घराच्या बाहेर दरवाजामध्ये उभी राहत असे. कोणीतरी गिऱ्हाईक येईल, स्त्रीवर आसक्त असणारा कोणीतरी कामविकाराने ग्रस्त झालेला कोणीतरी येईल आणि आपला उपभोग घेईल. त्या बदल्यामध्ये आपल्याला काही पैसे मिळतील, काही धन मिळेल, असं या वेश्येला वाटत असे. अनेक पुरुष येऊन उपभोग घेऊन गेले तरी सुद्धा ही आणखीन काहीतरी मिळावं या आशेने एखादा धनवान माणूस येईल आणि तो आपल्याला पुष्कळ धन देईल, अशा खोट्या भ्रमामध्ये ती बराच वेळ दारामध्ये वाट पाहत उभी असेल. खोटी आशा बाळगून रात्री उशिरापर्यंत जागरण करून ती दारामध्ये ताटकळत उभी राहत असे. होता होता मध्यरात्र झाली. तिचा चेहरा सुकून गेला, तिचं चित्त व्याकुळ झालं आणि तिच्या मनामध्ये अचानकपणे तीव्र वैराग्य उत्पन्न झालं. पिंगला स्वतःशीच म्हणू लागली, अरे अरे, इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा हा मूर्खपणा, माझा हा मोह तरी किती. मी क्षुद्र माणसांकडून विषय सुख मिळवावं याची इच्छाही धरते आणि त्या बदल्यामध्ये मला धन मिळावं, पैसा मिळावा, अलंकार मिळावेत याचीही इच्छा धरते. माझा खरा पती परमेश्वर हा नेहमी माझ्या जवळच आहे. तोच मला परमानंद आणि परमार्थ धन देणारा आहे. परंतु अशा पती परमेश्वराला सोडून मी दुःख, भय, आधी, व्याधी, शोक, मोह हे देणाऱ्यांच्याच नादी लागले आणि अशा क्षुद्र माणसांचं मी सेवन करत राहिले. किती बरे मी मूर्ख आहे. अरे अरे, अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून मी व्यर्थ माझ्या शरीराला आणि मनाला अनंत यातना दिल्या, क्लेश दिले. स्त्री लंपट, लोभी आणि निंद्य अशा लोकांना मी माझं हे पवित्र शरीर विकलं. मी धनाची आणि रतिसुखाची इच्छा करत राहिले. अविनाशी असणाऱ्या परमात्म्याला सोडून विनाशी इतर पुरुषांची अभिलाषा मी मनामध्ये धरली. माझ्या कोणत्या तरी पूर्वीच्या पुण्यकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चित माझ्यावर प्रसन्न झाले आहेत. म्हणून तर त्यांच्या कृपेने माझ्या मनामध्ये हा वैराग्य भाव निर्माण झाला आहे. माझं हे वैराग्यच मला सुख प्राप्त करून देईल. जर मी अभागिनी असते तर
मला हे वैराग्य कसे काय मिळालं असते? वैराग्यामुळेच मनुष्य आपला संसार बंधन तोडून परमशांतीची प्राप्ती करतो. आता मी भगवंताचे हे उपकार स्मरून विषयभोगांची वाईट इच्छा टाकून देऊन त्या जगदीश्वराला शरण जाईन. आता मला माझ्या प्रारब्धाप्रमाणे जे काही मिळेल त्यात मी संतोष मानेन. श्रद्धापूर्वक माझं पुढील जीवन व्यतीत करीन. प्रियतम प्रभूंच्या बरोबरच मी विहार करीन. हा जीव संसाराच्या या अंधकारामध्ये विहिरीमध्ये पडला आहे. विषयांनी या जीवाला आंधळ केलं आहे. काळरूपी अजगराने याला गिळंकृत केलं आहे. आता या शरीराचं रक्षण करणारा भगवंताखेरीज कोण बरे आहे? ज्यावेळी जीव सर्व विषयांपासून विरक्त होतो त्यावेळेला तो स्वतःच आपलं रक्षण करतो. म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासलेले असून सुद्धा मला अत्यंत सावधानपूर्वक इथून पुढचा काळ व्यतीत केला पाहिजे असा निश्चय करून ती पिंगला नावाची वेश्या धनाची आणि शरीर सुखाची लालसा सोडून, आसक्ती सोडून, त्यावरील आशा सोडून आपल्या अंथरुणावर शांतपणे जाऊन झोपली. हे राजन, या पिंगला वेशेच्या उदाहरणावरून मी काय शिकलो बरे? आशा हेच आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे आणि निराशा हेच सुखाचं कारण. पिंगला वेशेने जेव्हा परपुरुषांची आशा सोडली तेव्हाच ती सुखाने झोपू शकली. म्हणून आपण विषयांची आशा करू नये, विषयांमध्ये आसक्त होऊ नये, विषयांमध्ये गुरफटून जाऊ नये, हे मी पिंगलेकडून शिकलो. माझा पुढचा गुरु कोण आहे म्हणशील तर एक कुरर नावाचा पक्षी. याच्याकडून मी काय शिकलो तर जी वस्तू आपल्याला आवडते त्या वस्तूचा साठा केला किंवा ती वस्तू आपल्याजवळ असली रे असली की ती वस्तूच आपल्या दुःखाचं कारण बनते. जोपर्यंत आपल्याजवळ काहीच नसतं तोपर्यंत आपल्याला कुठलाच त्रास नसतो, कुठलं दुःख नसतं. परंतु जेव्हा केव्हा आपण कोणत्या तरी गोष्टीची साठवण करतो, साठा करतो, तोच आपल्या दुःखाला कारण बनतो. कुरर नावाच्या एका पक्ष्याच्या तोंडामध्ये त्याला आवडणारा मांसाचा तुकडा त्याने आपल्या चोचीमध्ये धरला होता. परंतु इतर पक्ष्यांना सुद्धा त्याने चोचीत पकडलेला मांसाचा तुकडा हवाहवासा असल्यामुळे ते सारेच पक्षी या मांसाचा तुकडा चोचीत धरलेल्या पक्ष्याच्या मागे लागले. चारही बाजूंनी त्याला टोचू लागले, चारही बाजूंनी त्याच्यावर हल्ला करू लागले आणि त्याचा जीव नकोसा करू लागले. त्याला आपल्या चोचीत असलेला तो मांसाचा तुकडा खाताही आला नाही आणि मांसाचा तुकड्याचा उपभोगही घेता आला नाही. परंतु मांसाचा तुकडा चोचीत पकडल्यामुळे
इतर पक्ष्यांनी मारलेल्या चोचींमुळे तो घायाळ झाला, रक्तबंबाळ झाला आणि आपले प्राण जातायत की काय अशी त्याची अवस्था झाली. इतर सारे पक्षी जेव्हा त्याच्यावर हल्ला करू लागले, त्याला मारू लागले, त्याला चोचीनी डिवचू लागले, तेव्हा तो घाबरून आपला जीव जातोय की काय अशी काळजी त्याला वाटल्यामुळे त्याने आपल्या चोचीतला मांसाचा तुकडा खाली टाकला आणि काय आश्चर्य, त्याच्यावर हल्ला करणारे सारे पक्षी त्याला एकट्याला सोडून त्या मांसाच्या तुकड्याच्या मिळवण्यासाठी मागे लागले. अशा प्रकारे त्या पक्षाने आपल्या चोचीत धरलेला मांसाचा तुकडा जेव्हा सोडला, म्हणजेच त्या मांसाच्या तुकड्याचा जेव्हा त्याने त्याग केला, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने सुखी झाला. संग्रह करणे किंवा एखादी गोष्ट प्राप्त करणे हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे, संकटाचं मूळ आहे, हे मी त्या कुरर पक्षाकडून शिकलो. माझा पुढचा गुरु कोण आहे म्हणशील तर एक छोटंसं बालक ज्याप्रमाणे स्वतःशी खेळत राहतं, आपल्याच मध्ये ते रममाण होतं, त्याला कशाची काळजी नसते. मान हो की अपमान हो त्याला कळतही नाही. त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. घर, परिवार, सुख, दुःख, खाणं, पिणं या कुठल्याच गोष्टींची त्याला काळजी नसते. म्हणून त्या बालकाला पाहून मी काय शिकलो तर जगामध्ये फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त असतात. एक म्हणजे अजाण बालक किंवा दुसरा गुणातीत असणारा. हे दोघेही परमानंदामध्ये मग्न असतात, कारण त्यांना मान अपमान या गोष्टी समजतच नाहीत. या गोष्टींची ते कधी काळजीच करत नाहीत. ते आपल्या आनंदामध्ये मग्न असतात. त्यांच्यावर कोणत्याही गुणांचा परिणाम होत नाही, अवगुणांचाही परिणाम होत नाही. म्हणून आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर गुण आणि अवगुणांच्या पलीकडे तरी जावं किंवा अगदीच अजाण बनून बालकाप्रमाणे शांत वृत्तीने जगावं, हे मी त्या बालकाकडून शिकलो. एक कुमारिका ही सुद्धा माझी गुरु आहे. तिच्याकडून मी काय शिकलो तर अशीच एका गावामध्ये एक कुमारिका असते. ती लग्नाच्या वयाची झालेली असते. तिला मागणी घालण्यासाठी म्हणून वर पक्षाची काही मंडळी तिच्या घरी आलेली असतात. तेव्हा तिच्या घरातले लोक बाहेर गेलेले असल्यामुळे त्यांचं स्वागत करण्याचं, आदरातिथ्य करण्याचं काम या कुमारिकेलाच करावं लागतं. त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा म्हणून ती एका कोपऱ्यात बसून भात कांडू लागली. तिच्या हातामध्ये असणाऱ्या बांगड्यांचा एकमेकांवर आपटल्यामुळे आवाज होऊ लागला. आवाजावरून आपल्या घरामध्ये धान्य नाही आणि आत्ता पाहुणे आल्यानंतर आम्ही धान्य सडायला कुटायला घेतलं आहे हे त्यांना ऐकू जाईल, कळेल, याची तिला लाज वाटली आणि आवाज होऊ नये म्हणून तिने आपल्या हातातील बांगड्या काढून टाकल्या. दोन्ही हातामध्ये फक्त 2-2च बांगड्या ठेवल्या. परंतु 2 बांगड्या असताना सुद्धा आवाज होऊ लागला. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने आणखीन एक बांगडी काढून टाकली. आता तिच्या दोन्ही हातामध्ये 1-1च बांगड्या राहिल्यामुळे
तो आवाज आपोआपच बंद झाला. या प्रसंगातून मी असं शिकलो की जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो, भांडणं होतात, आवाज होतो, आरडाओरडा होतो. जेव्हा दोघे जण राहतात तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये काही ना काही गप्पा गोष्टी होतात. आणि म्हणून साधकाने एकट्याने एकांतामध्ये राहिलं पाहिजे, हे मी या कुमारिकेच्या प्रसंगातून शिकलो. आणि म्हणून हे राजा, तपश्चर्या करणाऱ्या मुनींनी, ऋषीमुनींनी, साधकांनी, साधना करणाऱ्या भक्तांनी एकांतवासात राहावं, एकटं राहावं, आपल्या आसनावर आणि श्वासावर विजय मिळवावा, वैराग्य प्राप्त करावं, अभ्यासाने आपलं मन ताब्यात आणावं आणि ते मन भगवंतावर लावावं. हे मी या कुमारिकेच्या उदाहरणातून शिकलो. गोपाल कृष्ण भगवान की जय.